श्रीगोंदा तालुक्यातील अंबिया बहार फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात येते। कृषी विभाग आणि विमा कंपनी पडताळणी करेल। लागवड क्षेत्रापेक्षा जास्त विमा संरक्षित क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेण्यासाठी ही पडताळणी होईल। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केळी थेट प्रयागराज येथील कुंभमेळा येथे विक्रीसाठी पाठवण्यात आली आहे। या केळीला प्रति क्विंटल 2100 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। कोल्हापूरमध्ये थंडी आणि दुपारच्या तीव्र उन्हामुळे घेवडा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे फुलकळीला पूर्णपणे गळती लागली आहे। ऐन उत्पन्न मिळवण्याच्या काळात धोक्यात हे पीक आलं। बदलत्या वातावरणामुळे पीक पूर्णपणे हातचं जाण्याचा धोका निर्माण झाला। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील राणी उंचे गावातील शेतकरी चिंतेत सापडलाय। बदलत्या वातावरणामुळे मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ होते आहे। या समस्येबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकरी करतायत। नंदुरबारमध्ये हरभरा पिकाची सर्वाधिक लागवड झाली। लवकरच बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवकला सुरुवात झाली आहे। हरभऱ्याला बाजारात 9000चा दर मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे। नंदुरबारमध्ये पपई पिकावर मोझेक रोगाचा प्रादुर्भाव झाला। उशिराने पपई लागवड केलेल्या शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतोय। ऐन पपई काढणीच्या वेळी झालेल्या रोगामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभा राहिलं। वाशिमच्या रिसोड बाजार समितीच्या तुलनेत वाशिम बाजार समितीमध्ये हळदीला कमी दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवलेली आहे। हळदीची केवळ 100 क्विंटल आवक झाल्याचं बघायला मिळत आहे। महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकातून कोबीची आवक मुबलक प्रमाणात सुरू आहे, मात्र त्या तुलनेत कोबीला मागणी नसल्यामुळे कोबीला कवडीमोल दर मिळतोय। पुण्याच्या घाऊक बाजारात किलोला 5 ते 6 रुपये दर मिळतोय, त्यामुळे खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। लातूर जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेवर प्रशासनाकडून नजर ठेवण्यात येते आहे, त्यामुळे खरेदी केंद्राच्या तपासणीसाठी तालुका स्तरावर पथकं गठीत करण्यात आलेली आहेत। याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत। बाजारात लसणाची आवक सुरू झाली आहे। सध्या लसणाला प्रति क्विंटल 13000 ते 16000 रुपयांचा भाव मिळतोय। तसेच पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, मात्र लसणाची आवक वाढल्याने भावातही चढउतार होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला। देशातील बहुतांशी बाजारात मिरचीच्या दरात घसरण झाली आहे। बाजारामध्ये मिरची 12000 ते 14000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते आहे। मिरचीचे भाव पडल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत, तसेच दरावरील दबावही कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। नाशिकमध्ये शेतकरी सुधारित पद्धतींचा अभ्यास करून कांदा बीज उत्पादनाकडे लक्ष देत आहेत। बियाण्यांची वाढती मागणी पाहता काही ठिकाणी घरगुती तर काही ठिकाणी व्यावसायिक पद्धतीने बियाणे विक्री करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय।